अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी लगेच ग्रेट महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, तुम्ही पाहत आहात ग्रेट महाराष्ट्र चॅनल। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करा आणि घंटीच्या चिन्हाचं बटनही दाबा, म्हणजे आमचे नवे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील। मित्रांनो, कारलं म्हटलं की अनेक जण नाक मुरडतात। चवीला अतिशय कडवट असल्याने हा काही एक लोकप्रिय भाजीचा प्रकार नाहीये आणि हे आपणा सगळ्यांना ठाऊक आहे, पण त्याचे औषधी फायदेही बऱ्याच जणांना ठाऊक आहेत। तर असंही नाही की कारल्याची भाजी कोणालाच आवडत नाही। काही जण कारले अगदी चवीनं खातात, तर काही जण औषधी आहे म्हणूनही कारले एक नियम म्हणून खातात आणि त्यासाठी कारले हे सुद्धा एक नफा मिळवून देणारं पीक ठरतं। मागच्याच एका व्हिडिओत आपण कारले लागवड केलेल्या एका शेतकऱ्याची यशोगाथा पाहिलीच असेल। तर चला जाणून घेऊ कारले लागवडीबद्दल संपूर्ण माहिती। कारले लागवडीसाठी जमीन पाण्याचा निचरा होणारी, भुसभुशीत आणि हलकी ते मध्यम असावी। जमिनीचा सामू 6 ते 7 इतका असावा आणि जमीन पाणी धरून ठेवणारी नसावी। कारले वेलीसाठी हवामान उष्ण असणे गरजेचे आहे, पण पावसाळ्यातही काही कारल्याची वाण घेतली जातात। पावसाळ्यामध्ये जून महिन्यात त्याची लागवड केली जाते, तर हिवाळ्यात जानेवारी महिन्यात लागवड केली जाते। 23 अंशाखालील तापमानात कारल्याच्या वेलींची वाढ खुंटू शकते। त्या दरम्यान परागकण तयार होऊन त्याचे मातीवर सिंचन होणे असला त्रास होऊ शकतो। तापमान 25 ते 27 सेल्सिअस दरम्यान असेल तर कारल्याची वाढ चांगली होते। कारल्याच्या फुले प्रियंका, फुले ग्रीन गोल्ड, फुले उज्ज्वला, हिरकणी या राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यालयाने तयार केलेल्या सुधारित आणि संकरित जाती आहेत। तर कोकण तारा ही कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेली जात आहे। त्याशिवाय महाराष्ट्राबाहेर केरळ कृषी विद्यापीठाने तयार केलेल्या प्रिया, प्रीती, प्रियांका या सुधारित व संकरित जाती आहेत। तसेच अर्काहरित कोइंबतूर लॉट, पुसादो मोसमी, पुसादो काशी, उर्वशी, PGH 110, सिजेंटा, पारस, RK 163, व्हेंचुआ या काही इतरही जाती आहेत। या पिकाची लागवड करण्याआधी जमीन उभी आडवी नांगरून घेऊन शेतातले तण आणि गवत काढून जमीन मोकळी करून घ्यावी। हे झाल्यानंतर 100 ते 150 क्विंटल शेणखत किंवा कंपोस्ट खत टाकावे। नंतर कुळव्याच्या पाळ्या घेऊन शेणखत चांगले जमिनीत मिसळून घ्यावे। लागवडीसाठी 2 ओळीतील अंतर 1.5 ते 2 मीटर ठेवावे, तर 2 वेलींमधले 60 सेंटीमीटर अंतर राहील ही दक्षता घ्यावी। या प्रत्येक ठिकाणी 2 ते 3 बिया पेराव्या। बिया वरंब्याच्या बगलेत टोचाव्या। यासाठी हेक्टरी 5 ते 6 किलो बियाणांची गरज लागते। बियाणे 25 ते 50 ppm GA किंवा 40 ppm NaA च्या द्रावणात बुडवून नंतर प्रति किलो बियाण्यास 3 ते 4 ग्रॅम कार्बन डायझिम लावून नंतरच लागवड करावी। वेलीची उगवण होईपर्यंत बेताने पाणी द्यावे। खत देताना प्रति हेक्टरी नत्र 20 किलो तर स्फुरद आणि पालाश प्रत्येकी 30 किलो अशा प्रमाणात लागवडी वेळीच द्यावे आणि नत्राची दुसरी मात्रा म्हणजे 20 किलो इतकी मात्रा फुले दिसू लागली की मग द्यावी। अंतर मशागत करताना तणांचा वेळोवेळी बंदोबस्त करावा। वेली भोवतालची जमीन नेहमी भुसभुशीत ठेवावी। कारले वेली प्रकारातील पीक असल्याने मंडप पद्धतीनेच लागवड केलेले फायद्याचे ठरते। तारेने आधार देणे ही वेलींच्या वाढीस मदत करते। जमिनी जवळच्या वेली जास्त टिकत नाही, म्हणून तारेचा आणि मंडपाच्या पद्धतीचा अवलंब करावा। कारल्यावर प्रामुख्याने केवडा भुरी रोगाचा त्रास जास्त जाणवतो। भुरी रोगावर उपाय म्हणून किलोकॅप 1 मिली 1 लिटर पाण्यातून फवारून घ्यावे। तर केवड्याचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी डायथेन Z78 हेक्टरी 10 ग्रॅम 10 लिटर पाण्यातून फवारून घ्यावे। किडीच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी कीडनाशकांची फवारणी करून घ्यावी। कारल्याचे पीक 2 ते 2.5 महिन्यात काढणीस योग्य होते। तपासणीसाठी नखाने हळूच दाबून पाहावे। त्यावर व्रण पडल्यास ती कोवळी फळे आहेत असे समजावे आणि वाढलेली फळे काढून घ्यावी। यातून हेक्टरी 100 ते 150 क्विंटल उत्पादन मिळते, तर त्यातून 2.5 महिन्यात 1.5 ते 2 लाख रुपये उत्पन्न सहज मिळू शकते। कारले हे मधुमेहावर असलेले औषधी उपचार म्हणून मान्यता पावलेले पीक आहे, त्यामुळे त्याला भारतात आणि जगात चांगलीच मागणी आहे। मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका। आता वेळ झालीये या ठिकाणी थांबण्याची। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन। जय महाराष्ट्र, ग्रेट महाराष्ट्र।
अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी लगेच ग्रेट महाराष्ट्र या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।